हाय फ्रेंड, कसे आहात? आज मी तुम्हाला माझा टाईम मॅनेजमेंट तर एक हाऊसवाईफचा सगळं जॉईंट फॅमिली असताना कशा पद्धतीने अभ्यास करते मी हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर बघा, आज तिचा माझा मामाची मुलगी आहे, मी हिचा अभ्यास घेत आहे. कारण की कसं असते, ट्युशन आपण घेत असताना आपल्याला पुष्कळ गोष्टी आपल्याला माहीत होत असतात आणि ट्युशनच्या सुद्धा आपण एकच पुस्तकाच्याद्वारे नाही तर CBSE जेही काही पुस्तकं आहेत त्याच्याद्वारे आपल्याला खूप काही माहिती होत असते. तर म्हणून ट्युशन मी घेत असते माझ्या आणि अदर बी लोकांचा. तर आता मी अभ्यासला घरचे कामं आटपून झाल्यानंतर सायंकाळची वेळ होती आणि मग सायंकाळी सगळे आराम झाल्यानंतर मी का केले, पहाटेला मी 4 वाजता उठले आणि स्वतः उठून आधी मेडिटेशन केलं. मेडिटेशनमध्ये हे स्वतः विचार केला की नाही, माझं सगळं व्यवस्थित होणार. मी जेही काही टार्गेट ठेवले आहे ते सगळं तो पूर्ण होईल. माझा जोही अभ्यास आहे तो पूर्ण झालेला आहे. कोणत्याही अडचणी नाही, माझी तब्येत व्यवस्थित आहे. सगळ्या आपण जोही काही विचार करतो ना, सगळं पॉझिटिव्ह आपल्याला मेडिटेशनच्या वेळी विचार करायचा आहे. आणि फक्त आपल्याला मेडिटेशनच्या वेळी श्वास म्हणजे सगळ्या गोष्टी विचार म्हणजे पॉझिटिव्ह ठेवायचे आहेत, तर सगळंच आपलं व्यवस्थितच होते. तर मी थोडा ध्यान साधनेला बसली होती, मेडिटेशन मी आधी केलं. मग नंतर थोडा पॉझिटिव्ह विचार केलं. पॉझिटिव्हमध्ये सगळं आपण पॉझिटिव्ह विचार केलं तर सगळं व्यवस्थितच होते. तर आता मी माझ्याकडे तात्याच्या ठोकळ्याची पुस्तक आहे, तर मी तिथून समाजसुधारक हे रीड करत होते. आपल्याला काहीतरी करायचं असेल, जरी जोही आपण टार्गेट ठेवलेला आहे तो आपल्याला पूर्ण करणे गरजेचे आहे. आणि अभ्यासमध्ये कसं असते, सातत्य असणे खूप गरजेचे आहे. आपण अभ्यास करत असताना 1-2 दिवस गॅप पडला तर आपली अभ्यासाची जी लिंक आहे ते तुटून जाते. त्यासाठी आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे आणि तेही डेली असणे गरजेचे आहे. आपण 1-2 दिवस नाही केलं तर आपल्यामध्ये खूप काही अभ्यासमध्ये जी लिंक आहे ते तुटल्यासारखी होत असते. म्हणून सातत्य असणे खूप गरजेचे आहे. तर मी 1.5 तास सुधारकामध्ये खूप काही प्रत्येक जोही कोणी एक्झाम असतो त्याच्यामध्ये TCS असो, IBPS असो या कोणती MPSC असो या कोणती एक्झाम असो, त्याच्यामध्ये समाजसुधारक प्रत्येक एक्झाममध्ये 1-2 प्रश्न हमखास विचारलेला असतो. तर आपल्याला मी समाजसुधारक रीड करत होते. म्हणजे आधी माझे 2-3 वेळ म्हणजे रीड झालेले आहे. पण कसं असतो, जितके आपण रिव्हिजन मारू ना तितके आपल्याला बेस्ट असतो आणि तेही आपल्या म्हणजे त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतो. आपण जे रीड केलेले आहेत ते लक्षात राहतो. म्हणून वारंवार रिव्हिजन करणे गरजेचे असते. म्हणून मी समाजसुधारक ते आहे. तर नंतर मी सामान्य विज्ञान इथून आरोग्यशास्त्र आहे तो मी त्याचे वाचन करत होते. अभ्यास करता आपल्याला खूप कंटाळा येतो, पण अभ्यासमध्ये जर आपण अशा गोष्टीकडे लक्ष देऊन तर आपण जोही काही टार्गेट ठेवला आहे तो आपण तिथंपर्यंत पोचू शकणार नाही. हे माझे उद्देश आहे. म्हणून असं नाही का कंटाळा आला तर चला झोपून जाऊ, असं काही नाही. आपण जो टार्गेट ठेवला आहे जोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत आपण त्या सक्सेसपर्यंत पोचण्याकरिता आपल्याला जोही काही संकटाचा सामना होईल ते आपल्याला त्या सामना करायचंच आहे. आणि ते अभ्यासमध्ये आपल्याला यश मिळो
हे नको मिळो, पण आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही. त्या प्रयत्नापर्यंत, त्या आपल्याला टार्गेटपर्यंत, जोही आपण काही ड्रीम बघितले, जोही आपण स्वप्न बघितल्या, त्या स्वप्नापर्यंत आपल्याला यश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न सोडायचा नाही. आणि सामान्य विज्ञानचा अभ्यास झाल्यानंतर मी मॅथ्स हातात घेतले. तर मॅथ्सचं कसं असते, डेली रूटीनमध्ये आपल्याला मॅथ्स घेणं गरजेचं असतो. कारण की त्याच्यामध्ये एक दिवस बी गॅप झाला ना तर आपली जी लिंक आहे ते तुटल्या राहते ना, आपल्यालाच वाटते का नाही आपण खूप काही चुकीच्या गोष्ट केलं असं आपल्याला वाटते. म्हणून डेलीचं कसं असते, अभ्यासमध्ये मॅथ्स डेली करणे गरजेचे असते. तर पहिला मी कसं असते, मॅथ्समध्ये आधी टेबल करते, मग स्क्वेअर रूट करते आणि नंतर क्यूब करते. डेली मी जे मॅथ्सची वर्कबुक आहे ते मी सॉल्व करण्याच्या आधी पाढे, स्क्वेअर आणि क्यूब हे सगळे करत असते आणि नंतर मग मी मॅथ्सला सुरुवात करते. म्हणजे पहिले संख्याज्ञान, जोही काही आपल्या टॉपिक घेतले आहे ते टॉपिक घेते आणि नंतर मग मी सॉल्व करते. अशा पद्धतीने मी मॅथ्सचा अभ्यास करते. तर मॅथ्सच्या अभ्यासमध्ये जोही कोणता हार्ड असते, तर हार्ड असताना मग तो आधी यूट्यूबवर सर्च करते, त्याला समजून घेते आणि नंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून आपल्याला अभ्यासमध्ये कसा असतो, तोही आपला टायमिंग आहे, तो टायमिंगचा वेळ असतो, तो आपली बचत होते आणि नंतर दुसऱ्या पण अभ्यासासाठी किंवा आपण घरच्या कामासाठी आपण तो वेळ देत असतो. तर असं नसते का आपण डेली हाऊसवाईफ आहोत, आपण कंटिन्यू अभ्यास करू शकतो बा, असं काही नाही आहे. आपल्या ज्या हातामध्ये जर जितकं कुठून आपल्याला वेळ भेटते हे आपल्याला चोरून अभ्यासला वेळ द्यायला पाहिजे, तेव्हाच आपला अभ्यास होऊ शकतो. नाही तर बिलकुल अभ्यास म्हटलं तर हाऊसवाईफला खूप अवघड असतो. कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये असताना मुलाला सांभाळणे, त्यांचा जेही काही सकाळपासूनची रूटीन असतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलाला, घरला आणि घरचे सगळे कामं आटपून अभ्यास करणे ना, स्वतःला सुद्धा वेळ देणे. कारण की आपलीसुद्धा तब्येत जर व्यवस्थित नसली तर आपण कुठे आपला मन लागेल, त्यासाठी सगळ्या गोष्टी मॅनेज करून कुठून वेळ मिळेल, मी अशा पद्धतीने आपला अभ्यास करत असते. अभ्यासमध्ये माझंसुद्धा मन लागत नाही, असं वाटते नाही करावा, जाऊ द्या, झोपून जावा. सगळेजण आराम करतात ना, मग आपण का बरं आराम नाही करत. पण बघा, आपण असा विचार करू ना तर बिलकुल आपल्याला त्या गोष्टीपर्यंत आपण जो निर्णय घेतलो, जोही आपला ड्रीम ठेवला आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अशा गोष्टीकरिता आपल्याला सगळ्या गोष्टी त्याग करायला लागते. म्हणतात ना, जेव्हा तुम्ही त्याग कराल तेव्हाच आपल्याला सक्सेस भेटेल, असं असते. म्हणून सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायला लागते, सगळ्या गोष्टी त्याग करायला लागते. कोणत्या गोष्टी वाईट आहे, कोणत्या गोष्टीकडे आपल्याला कोण काय बोलत आहे, त्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायला लागते आणि नंतर आपल्याकडे फक्त फोकस म्हणजे आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊनच आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायला लागते. चला भेटूया नेक्स्ट